आज नवरात्रीची 9वी माळ 9वी कविता। आजची कविता आहे संत जनाबाईंवर। दास्यभावाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई। जनाबाई पोरक्या होत्या। संत नामदेवांच्या घरी त्या दासी म्हणून राहिल्या। इथेच त्यांना विठ्ठल भक्तीचीही आवड लागली। जनाबाईंची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं, पण तरीही त्यांच्या भक्तीचं सामर्थ्य इतकं आहे की साक्षात विठ्ठल त्यांना कामात मदत करायला यायचा। जनाबाईंनी थापलेल्या गोवऱ्यातूनही विठ्ठल विठ्ठल असा जप ऐकू यायचा। जनाबाईंच्या वाट्याला खूप काबाड कष्ट आले। लोकांनी त्यांना खालच्या जातीची म्हणून हिणवलं, त्यांच्यावर चोरीचे आरोप केले, पण या कशानेच त्या खचल्या नाहीत। उलट त्यांनी त्यांच्या अभंगातून या सर्वांविरोधात बंड पुकारलेलं दिसतं। तेव्हा स्त्रियांना मंदिरात जाण्याचाही अधिकार नव्हता। अशा वेळी जनाबाईंनी विठ्ठलालाच आपलं अंकित करून घेतलंय। विठ्ठल भक्ती करताना जनाबाईंचं स्त्रीत्व कधीही आडालं नाही। आपण स्त्री जन्माला आलोय म्हणून कोणीही उदास होऊ नये अशी शिकवण त्या देतात। जनाबाई वेळोवेळी स्त्रियांची महती सुद्धा अधोरेखित करतात। स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातही त्या अभंगातून लिहितात। जनाबाईंनी एका अभंगात लिहिलंय, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाई नमी। या अभंगातून समाज व्यवस्थेने स्त्रियांना घालून दिलेले नियम तोडण्याची तयारी जनाबाई दाखवतात। डोईचा पदर खांद्यावर येणं ही त्या काळी समाजात स्त्रियांच्या दृष्टीनं चांगलं लक्षण मानलं जात नव्हतं। असं कृत्य सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारं असायचं आणि त्या काळात स्त्रीने भरल्या बाजारात जाणं याकडेही समाज वाईट नजरेने पाहायचा। घरंदाज स्त्री असं कधीही करत नाही असं तेव्हा म्हटलं जायचं। पण जनाबाई मात्र आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पारंपरिक नियम मोडण्याची तयारी दाखवतात। विठ्ठलाचे नामस्मरण भक्ती करण्यासाठी आपला पदर खांद्यावर जरी आला तरी त्यांना तशी पर्वा वाटत नाही। एवढंच नाही तर विठ्ठलाचे नामस्मरण करण्याकरता त्या भरल्या बाजारातही जाण्याची तयारी ठेवतात। यातूनच प्रचलित नियमांविरुद्ध कठोर भूमिका घेताना जनाबाई दिसतात। मंडळी, आजही स्त्रीवर समाजाची परंपरेची बंधनं आहेतच, पण या सर्वाला सामोरं जात आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी, आपली ओळख निर्माण करण्यासाठी कित्येक स्त्रिया पावलोपावली अनेक बंधनं झुगारतात। समाजाकडून होणाऱ्या टीकेला टिप्पणीला आपल्या कामातूनच त्या उत्तर देत आहेत। तेव्हा मला वाटतं अशा प्रत्येक बंडखोर स्त्रीमध्ये संत जनाबाईंचाच अंश आहे। अशा जनाबाईंवर कवी मंगेश पाडगावकरांनी कविता लिहिली आहे, ती सादर करते। नामदेवापरी त्याची धन्य जनी दासी, नामदेवापरी त्याची धन्य जनी दासी, भावाचा भुकेला केला तिने विठ्ठलासी। नामयाची जनी लोळे संतांची ये पायी, नामयाची जनी लोळे संतांची ये पायी, म्हणे कीर्तनाचा रस देई गे विठाई। जीवाचे तोरण केले देवाच्या दारासी, जीवाचे तोरण केले देवाच्या दारासी, नामदेवापरी त्याची धन्य जनी दासी। जनाबाईवर जेव्हा आला खोटा आळ, जनाबाईवर जेव्हा आला खोटा आळ, सुळाशी देवाने केली तुळशीची माळ। जनाबाईवर जेव्हा आला खोटा आळ, सुळाशी देवाने केली तुळशीची माळ। काळजाची साथ अशी मिळे काळजासी, काळजाची साथ अशी मिळे काळजासी, नामदेवापरी त्याची धन्य जनी दासी। नवल वर्तले अंती देवाची ये पायी, नवल वर्तले अंती देवाची ये पायी, ज्योत जळुनी काजळी उरलीच नाही। आकाश जनीच्या उरी आले माहेरासी, आकाश जनीच्या उरी आले माहेरासी, नामदेवापरी त्याची धन्य जनी दासी, नामदेवापरी त्याची धन्य जनी दासी।